अंतर्गत हालचाली याच्यामध्ये आता आपण अ, या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करतोय. चला तर आता आपण बघूया भूकंप, नाभी आणि अपिकेंद्र. तर भूपृष्ठाखाली होणाऱ्या ज्या हालचालीमुळं मोठ्या प्रमाणामध्ये ताण हा निर्माण होतो आणि मग तो काय होतो, साचत जातो आणि हा ताण भूकवचा ज्या ठिकाणी मोकळा होतो त्या ठिकाणी ऊर्जेचं उत्सर्जन होतं आणि तेथेच भूकंप केंद्र असतं. नीट लक्षात घ्या, जिथं ऊर्जेचं उत्सर्जन होतं तेच भूकंप केंद्र असतं आणि या केंद्राला भूकंप नाभी असं सुद्धा म्हणतात. या केंद्रातून विविध दिशांना ऊर्जा लहरी या पसरतात आणि या लहरी भूपृष्ठावर जेथे सगळ्यात प्रथम पोहोचतात, म्हणजेच भूकंप नाभीपासूनचं भूपृष्ठावरील सर्वात जवळचं ठिकाण, तेथे भूकंपाचा धक्का हा सर्वप्रथम जाणवतो. बरोबर आहे? समजलं? मग भूपृष्ठावरील अशा केंद्रामध्ये आणि अशा केंद्रास भूकंपाचं अपिकेंद्र असं म्हणतात. काय म्हणतात? अपिकेंद्र. मग भूकंपाचं अपिकेंद्र हे भूकंप नाभीशी लंबरूप असं असतं. कसं असतं? लंबरूप असतं. भूकंपाचं अपिकेंद्र हे भूकंप नाभीशी लंबरूप असतं. आता भूकंप नाभीकडून ताण मुक्त झाल्यावर मुक्त झालेल्या या ऊर्जेचं उत्सर्जन हे सर्व दिशांनी होतं आणि मग ही ऊर्जा विविध लहरींच्या रूपामध्ये भूपृष्ठाकडे येते आणि या भूकंप लहरीचं प्राथमिक, दुय्यम आणि भूपृष्ठ असे 3 प्रकार पडतात. आकृती क्रमांक 2.12 मध्ये तुम्ही बघू शकता. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा आहे, त्याच्यामध्येच आहे. त्याच्यानंतर प्राथमिक लहरी, ह्याच्या अंतर्गत आपण बघणार आहोत प्रायमरी ऑफ पी वेव्स, म्हणजे भूगर्भामध्ये ऊर्जेचं जे उत्सर्जन झाल्यानंतर या लहरी भूपृष्ठ भागावर सर्वप्रथम पोहोचतात. कुठे पोहोचतात? उत्सर्जन झाल्यानंतर भूपृष्ठावर पहिल्यांदा जातात आणि या लहरी भूकंप नाभीपासून ते त्या पृथ्वीच्या त्रिज्येच्या स्वरूपात अशा सर्व दिशांनी भूपृष्ठाकडे अत्यंत वेगाने प्रवास करतात. म्हणजे वाहतात. त्या प्रवास करतात म्हणजे आपल्या बसमधून बसून प्रवास करत नाहीत त्या, तर काय होतं, त्या जोरात वाहतात. विद्यार्थी मित्रांनो, बरोबर, या लहरी असतात त्या वाहतात सगळ्या, बरोबर, जोर आणि प्रवाह त्यांचे जोरात असतात आणि या लहरीच्या मार्गातील खडकांमधील काही कण लहरींच्या वाहनाच्या दिशेने पुढे मागे होतात. अजून कारण वाटेत जाताना पुष्कळ असं आपल्याला लागतं, तसं ह्यांनाही लागतं, काही खडे मोठे बारीक, मग त्यामुळं या लहरींना पुढे मागे होणाऱ्या लहरी असं संबोधतात. मग या लहरी घन, द्रव आणि वायू या तीनही माध्यमातून प्रवास करू शकतात. मात्र जे द्रव रूपातलं प्रावरणातून प्रवास करताना त्यांच्या दिशेमध्ये बदल होतो. द्रव पदार्थ जरा पातळ असतो तो असा, आणि मग प्राथमिक लहरीमुळं भूपृष्ठावरील इमारती पुढे मागे हलतात. बघितलं ना तुम्ही, अशा इमारती अक्षरशः अशा पुढे मागे हलतात. पुढे जाऊया. आता दुसरं बघणार आहोत आपण दुय्यम लहरी, सेकंडरी ऑफ एस वेव्स. बरोबर, त्याच्या अंतर्गत आपण बघणार आहोत की प्राथमिक लहरीनंतर भूपृष्ठावर पोहोचणाऱ्या लहरींना दुय्यम लहरी किंवा एस म्हटलं जातं. या लहरी सुद्धा नाभी केंद्रापासून सगळ्या दिशांना पसरतात. त्यांचा वेग हा प्राथमिक लहरींपेक्षा हा कमी असतो आणि या लहरीच्या मार्गातल्या सगळे खडकातले कण लहरीच्या वहनांच्या दिशेने म्हणजेच वर खाली होत असतात आणि या लहरी फक्त घन पदार्थातूनच प्रवास करतात. बरोबर, द्रव पदार्थातून जर त्या शिरल्या तर त्या शोषल्या जातात. काय होतं, जर
द्रव पदार्थात ह्या शिरल्या तर त्या शोषल्या जातात आणि त्याच्यामुळं काय होतं तर भूपृष्ठावरील इमारती वर खाली हलतात. आपण पुढे मागे बघितलं, आता वर आणि खाली अशा हलतात आणि मग प्राथमिक लहरीपेक्षा या लहरी असतात त्या अधिक विध्वंसक असतात. कारण बघा सगळं बांधकाम असतं इमारतींचं आणि जमिनीची ही हालचाल जी असते ही त्यांना तडे पाडून खाली कोसळू पण शकते. बरोबर. पुढे जाऊया. भूपृष्ठ लहरी, सरफेस ऑफ एल वेव्स. बरोबर आहे. ह्याच्यामध्ये प्राथमिक आणि दुय्यम लहरी या भूपृष्ठापर्यंत अपिकेंद्र इथं येऊन पोचल्यानंतर भूपृष्ठ लहरींची निर्मिती होते आणि या लहरी भूकवचामध्ये पृथ्वीच्या परिघाच्या दिशेने प्रवास करतात. त्या अतिशय विनाशकारी असतात. काय असतात? विनाशकारी असतात. बरोबर. पुढे जाऊया. भूकंप मापन यंत्र, आपल्याला इथं चित्र दिलेलं आहे. या यंत्राद्वारे भूकंप लहरींचा आलेख काढता येतो. बरोबर. या यंत्राद्वारे आपल्याला भूकंप लहरीचा आलेख काढता येतो. शिवाय या आलेखावरून आपण अभ्यास करून भूकंपाची तीव्रता किती होती ती आपल्याला कळते, कमी आहे की जास्त आहे. मग आकृती 2.11 मध्ये साधे भूकंप मापन यंत्र आणि त्याच्यावरती तयार होणारा एक आलेख दाखवलेला आहे. तर आता अद्ययावत तंत्राच्या साह्यानं आधुनिक भूकंप मापन यंत्र ही तयार करण्यात आलेली आहे, ज्याच्याद्वारे अतिसूक्ष्म अशा लहरी सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये मोजता येतात. बरोबर. मग आता तुम्हाला हे एक प्रयोग पण दिलेला आहे. स्प्रिंगच्या वजन काठ्याच्या हुकाला 2.13 प्रमाणे एक पिशवी अडकवायची आणि पिशवी खाली खेचा आणि सोडा आणि मग स्प्रिंगचं निरीक्षण करून ती नोंद आपल्या वहीमध्ये करा. पुढे जाऊया. आपण काय शिकलो? भूकंप नाभी व अपिकेंद्र, भूकंप लहरीचे प्रकार आणि ते स्पष्ट करायचे टिपामध्ये. ओके. टिपा लिहामध्ये भूकंप नाभी आणि अपिकेंद्र, भूकंप लहरीचे प्रकार सांगायचे आणि ते स्पष्ट करायचे. चला तर, आणि त्याची वही तुमच्या वहीमध्ये नोंद करायची. आता आपण पुढच्या विभागात प्रवेश करूया.